कशा कशा पद्धतीने परिवर्तन झालं? हे बघा, त्याच्यामध्ये 2014ला ते गृहमंत्री झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती ॲक्शन घेतल्या. 2019 पर्यंत ते राहिले, जवळपास कमी झाल्या आणि नंतरच्या कालावधीमध्ये काही जे वाढलं होतं ते पुढच्या आता 30-35 हातेरी म्हणजे नक्षलाईट एकाच वेळी मारल्याच्या बातम्या आपण वाचल्या ना. आणि मधल्या कालावधीमध्ये काही माणसं कामाला आली, त्यात आमच्या इथला तौसिफ म्हणून पोरगा होता पाटोद्याचा, तो सुद्धा कामी आला होता. परंतु आता त्यांची पळताभुई एवढी झालेली आहे की तुम्ही नक्षलाईटचा त्यांच्या वतीनं आता डिमांड येत आहेत की आम्हाला आता युद्ध नकोय, आम्ही सरेंडर करतो. जे कमांडर उपकमांडर अनेकांच्या बातम्या येत आहेत ना, त्याच्यावरून चित्र असं दिसतंय की नक्षलाईट. आणि आता कोमिंग ऑपरेशन चालू आहे, मला वाटतं 3 स्टेटचं. त्या 3 स्टेटच्या याच्यामध्ये पूर्णपणे नक्षलाईट घेरले गेलेले आहेत आणि नक्षलाईट आता वाचणार नाहीत. हे कुठंतरी बिमोड त्याचं 100% होईल. चांगली आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही पाठीमागं नावे आहो. UPSC मध्ये 3 मुलं आमची या ठिकाणी आलेले आहेत. या गावचा मुलगा आहे आवटे, पंकज आवटे, त्याच्यानंतर सुशील गीते आणि परळीचा पांगरीचा मुंडे, असे 3 मुलं या ठिकाणी आले. वेगवेगळ्या MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त पास होतात. याचं कारण आहे की आमचा पट्टा दुष्काळी आहे आणि दुष्काळी पट्ट्यामधल्या आमच्या लेकरांना जाणीव आहे. फौजमध्ये सुद्धा आमची मुलं जास्त आहेत. अनेक ठिकाणी आमची मुलं कुठेही कमी पडत नाहीत, 1 नंबरवरती येतात. अतिशय आनंद आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये जे 50 मुलं आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे, याचा आनंद आहे. अण्णा, पेहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती आता समोर आली. हो, आता त्याच्या बाबतीमध्ये या ज्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम केंद्र सरकार करेल. आमची मिलिटरी पॉवरफुल आहे आणि तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या की आमची युद्धाची तयारी चालली आणि तिकडची पळापळीची तयारी चाललेली. त्या देशाच्या जो स्वतः मुख्य हे आहे संरक्षणाचा प्रमुख, संरक्षण दलाचा प्रमुख, त्याचं कुटुंबीय ते जर ह्याला इंग्लंडला पाठवत असेल, याच्यावरून ओळखून घ्या काय चाललेलं आहे तिथं ते. हे पहा, जे जेल प्रशासन आहे, जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत, तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत. पुरावे हाती आल्याच्या नंतर विविध पुरावे आम्ही त्याच्या बाबतीतली तक्रार करू. मात्र दहशत कायम आहे असं आणि यांचं इथल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी, मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवताय. आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. त्या सगळ्यांना 2-2 ठिकाणी पाठवावं. विष्णू चाटेने देखील आता अर्ज केला न्यायालयाकडे. मला हा, बीडच्या जेलमध्ये या शेवेला चांगलं आहे जेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.